बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी कडेलूट. प्रकरण दुसरे. रविवार, सुट्टीचा दिवस. ठरल्याप्रमाणे संज्या, तुका, बंड्या, पिंट्या सकाळी 9 वाजता जनावरं घेऊन राखोळीला निघाली. करवंदाच्यासाठी अगतिक झालेला बजा सर्वांना उद्देशून बोलला. हे बघा दोस्तांनो, आज मात्र आपण करवंद काढायचीतच. दुपारच्या आत आपण करवंद तोडूया आणि दुपारनंतर मग कुठला तरी खेळ खेळूया. सर्वांनी त्याला होकार दर्शविला. गावातून बाहेरच्या रस्त्याला जनावरामागं ही पोरं पायपीट करत चालू लागली. म्हसरांच्या गळ्यात लोढणं बांधलं होतं, तर वासरांच्या गळ्यात घंटा बांधल्या होत्या. जनावरं उधळून दूर जाऊ नये म्हणून त्यांच्या गळ्यात लोढणं बांधलं जायचं, तर गाई वासरांचा वावर जाणवावा म्हणून त्यांच्या गळ्यात घंटा बांधल्या जायच्या. गावाच्या बाहेर पांदीतनं डोंगराकडचा ओढा ओलांडून त्यांनी टेकडीचा रस्ता धरला. बजानं सर्वांचीच गुरं दूर टेकडीवर घळीच्या बाजूला चरायसाठी हाकलली. टेकडीच्या बाजूला पाण्याचा साठा असणारा छोटासा तलाव होता. जनावरं दिवसभर चरायचीत. खुरटं गवत जबड्यातील दातक्यात पकडून खुरटायचीत आणि उन्हाची तकलीफ वाढायला लागली की तळ्यात मनसोक्त डुंबायचीत. पोटभर पाणी प्यायचीत आणि तापलेल्या उन्हाची आग तळ्यात डुंबून भागवायचीत. नेहमीच्या जागेवर आंब्याच्या खाली सर्वांनी आपली पटकुरं टाकली. निहारीचं जेवणाचं डबं असणाऱ्या पिशव्या झाडाच्या बेचक्यात ठेवल्या आणि ओढ्याकाठच्या करवंदाच्या जाळीकडे त्याने आपला मोर्चा वळविला. बजा, थांब, कोणीतरी माणूस मुरुम उकरतोय. लांब टेकडीच्या पायथ्याला दिसणाऱ्या आकृतीकडे बघून तुकारामनं सावध केलं. होय की, अरे पण ही जागा जंगल खात्याची हाय, मग इथं असं मुरुम उकरून येणं चालतंय काय? सगळ्या मित्रांना उद्देशून तुकानं प्रश्न विचारला. तसं कसं चालेल? चल आपण बघूया कोण आहे त्यो. संजूच्या सूचनेवरून सारी पोरं करवंदाचा नाद सोडून त्या मुरुम उकरणाऱ्या माणसाच्या दिशेनं पळाली. जवळ येताच त्यांनी मुरुम खोदणाऱ्या तायाप्पाला ओळखलं. काय तायाप्पा, काय चाललंय? तुकानं विचारलं. का दिसत नाही? डोळं फुटलं काय तुझं? मगरूननं ताया उतरला. दिसतंय, पण ही जागा सरकारी आहे आणि सरकारी जागेवर परवानगीशिवाय असं खोदकाम करता येत नाही. होय, आता तुम्ही मला शिकवणार? ताया तणतणू लागला. हे बघा पोरांनो, गावात माझं घर बांधायला चालू आहे. 3 फुटाचं बांधकाम झालं या. तेव्हा भरला घालायला ह्यो मुरुम मी नेतो या. पण ही चोरी आहे. तुकानं त्याची चूक लक्षात आणून दिली. पोरं अडदाण आणि मोठी असल्याने ताया गयावया करू लागला. कुणाला सांगू नका, माझी चूक झाली, अशी विनवणी करू लागला. पोरांनी तायानं उकरली मुरुमाची आवटी बघितली तर ती खूप लांबपर्यंत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तायाप्पा, हे किती दिवस सुरू आहे? खरं सांग, नाहीतर आम्ही गावात सरपंचांना, ग्रामसेवक आणि तलाट्यांना सांगणार. तसा मग तायाप्पा चटपटला आणि माफी मागू लागला. मी रोज 1-2 गाड्या मुरुम गरजेप्रमाणे लोकांना नेऊन विकतो. पावसाळा संपल्यापासून हे काम चालू आहे. 4-5 महिने झाले असतील. रणरण त्या उन्हात इकडं कोण येत नाही, तेवढंच मला खेपेला 100 रुपये मिळतात. तायानं आपली चूक कबूल केली. गावात कोणालाही सांगू नका असं हात जोडून पोरांना सांगितलं आणि तिथून काढता पाय घेतला. तुका, संज्या, भजा, पिंट्यानं मग ओढ्याकाठी असल्या करवंदाच्या जाळीकडे धाव घेतली. ओढ्याच्या काठावरनं घसरत ही मंडळी ओढ्यात उतरली. उन्हामुळं ओढा कोरडा पडला होता. काठाच्या उतारावर करवंदाच्या जाळ्या होत्या, तर काठावर जांभळीची झाडं होती. काळीभोर करवंद पाहून हरकून गेलेल्या बजानं पळसाच्या पानांचा द्रोण केला आणि करवंद तोडायला सुरुवात केली. तुका,
करवांद लय गुळमाट आहे ती. वय झाली ना तुझी इच्छा पूर्ण. आता गुमान तोड, आम्ही बी आमचं खिस्सं भरून घेतो. तशी सर्वजण करवंद तोडण्यात रमून गेली. करवंद तोडताना हाताला काटं टोचत होतं. करवंदाचा चीक हाताला लागत होता. पण तरीही करवंद खाण्याची मजा सर्वजण घेत होते. तुकानं थोडा वेळ करवंद तोडली आणि ओढ्याबाहेर जांभुळी खाली येऊन बसला. त्याच्या डोक्यात तायापाने उकरलेला मुरुमाचे अनेक दिवस होत असले चोरी हाच विषय पिंगा घालत होता. आज काहीही करून ही गोष्ट सरपंच आप्पांना सांगायचीच, असं मनोमन ठरवून तो तिथंच सावलीला कलंडला. बऱ्याच वेळानं मित्रांचं टोळकं ओढ्यातनं वर आलं. संजयानं आणि बजानं भरपूर करवंद गोळा केली होती. चौघांनी मिळून जांभळीच्या झाडाखाली बसून त्याचा आस्वाद घेतला. हावरट पिंट्या पुन्हा जांभळीच्या झाडावर चढला. 50 जांभळं त्यांनी फांदी हलवून पाडलीत. तीही सर्वांनी गोळा करून खाल्लीत आणि पुन्हा आंब्याच्या झाडाखाली आली. उन्हाची धग वाढत होती. आंब्याच्या गार सावलीत सर्वांनी भाजी भाकरी सोडली. आमटीत बुडवलेली पोटं काटं टोचल्यामुळे चुरचुरू लागली. तशीच सर्वांनी भाजी भाकरी खाल्ली आणि आपापल्या पोत्यावर अंगाचा शिनवटा घालण्यासाठी अंग टाकलं. उन्ह कलल्यानंतर तळ्यात जाऊन हातपाय धुतलं. बजा, बघ जा जनावरं कुठं आहेत. तुकानं जनावरांच्या मागं बजाला पिटाळलं. बाकीची झाडाखाली आलीत. संजू, ही बघ राजरोसपणे लूट सुरू आहे. तेव्हा आपण हे सारं गावातील पंचमंडळींच्या कानावर घालूया. ग्रामसेवक तलाट्याला सांगूया. तुकानं आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. सूर्य कल्ल्यामुळं उन्हाची धग ही कमी झाली होती. टेकडीच्या उतारावर जनावरं मनसोक्त हुंदडत होती. मिळेल तो चारा कुरतडत चरत होती. तुका, जनावरं डगरीवर आहेत, काय काळजीचं कारण नाही. बजाचा निरोप ऐकून सर्वांना हायसं वाटलं. मग पोराने आंब्यांच्या झाडाखाली सूरपारंब्यांचा डाव सुरू केला. तुका, मला झाडावर चढायला येत नाही, त्यामुळं सारखा डाव माझ्यावरच येतोय. बजानं आपली अडचण सांगितली. हे बघ, ते काय सांगायचं नाही, तुला गप्प डाव घ्यावा लागेल. पिंट्यानं बजाला सुनावलं. तुला झाडावर चढायला येत नाही हा का आमचा दोष आहे काय? संजूनं त्याला समजावलं. बराच वेळ तुका सूर पायांखालून लांब फेकायचा आणि तो आणायला बजा पळायचा. तोपर्यंत पिंट्या, तुका, संजय अलगदपणे झाडावर चढायचे. सूर आणून रिंगणात ठेवून बजा आ वासून त्यांच्याकडे बघत राहायचा. कसा तरी झाडावर चढायचा प्रयत्न करायचा, पण त्याला झाडावर चढायला जमायचं नाही. त्यामुळं गडी सुरावर उडी मारतानाच पकडण्यासाठी तो सावध राहायचा. पण प्रत्येक वेळा पोरं त्याला चुकून नेमकी सुरावर उडी मारायची. अनेकदा डाव घेऊन बजाचा जीव रडकुंडीला आला. उन्ह उतरणीला लागलं. बास झाला आता, चला जनावरांना हाकारा द्या, जाऊया घरी. तुकानं फरमान सोडताच पिंट्यानं हाय 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 अशा त्याच्या नेहमीच्या स्टाईलनं जनावरांना हाकारा दिला. बस, डगरीवर चरत असल्या सगळ्यांची जनावर धावत पळत आंब्याच्या झाडाकडे आली. पोराने आपल्या जेवणाच्या पिशव्या काकोटला अडकवल्या आणि घरचा रस्ता धरला. संजू, टेकडीवरचा मुरुम एकटा तायाच नेत असेल का आणि कोण उकरा उकर करत असेल र? तुकानं विचारलं. हे बघ तुका, आपल्याला काय करायचंय? सार्वजनिक मामला आहे हो, उगीच आपण ह्यात मधी पडाय नको. संजूनं त्याला समजावलं. अरे तसं नव्ह, आज ताया उद्या दुसराच कोण ह्यावर डल्ला मारायला लागला तर ही टेकडी राहील का? तुकानं आपली काळजी व्यक्त केली. होय की, आज काय तर घराचं फाउंडेशन भरायचं आहे, उद्या काय तर अंगणातलं खड्डं मुजवायचं आहेत, परवा काय तर गोट्यात भर टाकायची आहे, तेरवा काय तर पांदीतल्या रस्त्याची डागजुरी करायची आहे. म्हणून प्रत्येकजण टिकाव खोरं घेऊन टेकडी उकरायला लागलं तर ही टेकडी राहील काय? आधी जळणफाट्यासाठी माणसानं जंगलं साफ केली, आता सावलीसाठी सुद्धा झाडं राहिली नाहीत.
आणि पाऊस नाही म्हणून ओढ आटलं. आता टेकडी उकरून न्या म्हणजे सारा निसर्गच उघडाबोडका करायचा विचार दिसतोय. पिंट्यानंही आपल्या मनातली सल बोलून दाखवली. सकाळची शाळा सुरू होती. संजू, तुका, पिंट्या आणि बजा एकाच वर्गात शिकत होते. राहून राहून कालचं चित्र तुकाच्या डोळ्यांसमोर सारखं तरळत होतं. प्रश्न तायापाने मुरुम नेण्याचा नव्हता, तर उद्या काळ सोकावणार होता. त्यामुळं धाडस करून तुकानं काल पाहिलेला प्रसंग आपल्या अंबी सरांना सांगण्याचं ठरवलं. मधल्या सुट्टीत सारी मित्रमंडळी स्टाफ रूममध्ये गेलीत. अंबी सर वर्तमानपत्र वाचण्यात मग्न होते. तुकानं दरवाजातूनच हाक मारली. ओ अंबी सर, काम आहे तुमच्याकडे. सरांनी आवाजाच्या दिशेनं पाहिलं. बाहेर संजय, बजा, तुका, पिंट्या उभे होते. बोला की, या आत या. नको सर, तुम्हीच बाहेर या. तुकानं सरांना बोलावलं. हातातलं वर्तमानपत्र बाजूला ठेवून अंबी सर स्टाफ रूमच्या बाहेर आले. हां बोला, काय काम आहे? अहो सर, काल आम्ही नेहमीप्रमाणे टेकडीवर गुरे चालण्यासाठी गेलो होतो, तर तिथे आपल्या गावातला तायाप्पा मुरुम खोदून नेत असला दिसला. आम्ही त्याला विचारलं तर त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली. बरं मग काय सर? आम्ही पुढं बारकाईनं पाहिलं तर खूप लांबपर्यंत मुरुमाची आवटी दिसली. अरे मग ही तर सरळ सरळ चोरी आहे. सरकारी परवानगीशिवाय कुणालाच अशा टेकडीवरचा मुरुम नेता येणार नाही. सर, आम्हाला वाटतंय फक्त तायाच नाही तर बरेच लोक आपल्या गरजेनुसार मुरुम खोदून आणत असावेत. हे बघा पोरांनो, आपण ही गोष्ट ग्रामपंचायतीच्या कानावर घालूया. सरपंच, ग्रामसेवक काय तो निर्णय घेतील. पण सर, शाळा सुटल्यावर आम्ही ढोरं हिंडवाय परत डोंगरात जातोय. तुम्ही येऊ नका, माझं मी सरपंचाच्या कानावर ही गोष्ट घालतो. तुम्ही काळजी करू नका. शाळा सुटल्यावर अंबीसरांनी घरी जाता जाता वाट वाकडी करून सरपंच आप्पांचं घर गाठलं. अंबींना आलेलं पाहून, काय सर, आज कसं काय येणं केलं? काय नाही आप्पा, शाळेतली पोरं तुका, संजय, पिंट्या, बजा दुपारची डोंगरात ढोरं हिंडवाय जातात. काल त्यांना टेकडीवरचा मुरुम तायाप्पा उकरून नेत असला गावला. होय, विचारूया त्याला. ग्रामसेवकाने तलाट्यालाही सांगूया. तेच तुमच्या कानावर घालायला आलो होतो. अंबी सर, काळजी करू नका. आजच मी या गोष्टीचा छडा लावतो. ही तर सरळ सरळ लूट झाली म्हणायची. नाहीतर काय, सरकारी मालमत्ता असली तरी ते आपल्या निसर्गाचं देखणं रूप आहे. ही लोक बिनबोभाटपणे मुरुम नेतात, झाडं चुरून नेतात. याला काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे बघा. अंबी सरांचं बोलणं आप्पांनी चांगलंच मनावर घेतलं. अंबी सर, बसा. लागलीच ग्रामसेवकाला, तलाट्याला फोन लावतो. असं म्हणून आप्पांनी ग्रामपंचायतीत फोन लावला. हॅलो, मी सरपंच आप्पा बोलतोय. हां आप्पा, बोला की, काय काम आहे काय? अहो, आपल्या डोंगराजवळच्या टेकडीवर मुरुमाची चोरी होत आहे. आपण तिथं जाऊन बघूया नेमकं काय चाललं आहे. होय होय आप्पा, तुम्ही पंचायतीत या. वाटल्यास आणखी 1-2 पंचांना पण आपण बोलावून घेऊ. होय, तर त्यांना बोलवायलाच पाहिजे. ही गंभीर गोष्ट आहे. बरं, मी येतो. तोपर्यंत तुम्हीच आणखी 2-3 फोन लावा. बघा कोण कोण जाग्यावर आहे. असं म्हणून सरपंच आप्पांनी फोन ठेवून दिला. आप्पांचा फोन ठेवल्यावर ग्रामसेवक तानाजी खबालेनी पंच हरिदास माने, शिवाजी सुतार आणि बंडोपंत वाघ यांना फोन लावला आणि पंचायतीत येण्यास सांगितलं. डोंगराजवळची टेकडी ही गावठाणाच्या हद्दीबाहेर असल्यानं बाजूच्या ऑफिसमध्ये बसलेल्या तलाठी राम जाधव यांना पण ही गोष्ट सांगितली. 10-15 मिनिटात सगळीच मंडळी पंचायतीत जमा झाली. खबाले साहेब, असं तातडीनं फोन कशापायी केला?
हरिदास मानेने विचारलं. काय नाही, आपल्या गावाजवळच्या टेकडीवर मुरमाची कोणीतरी चोरटी वाहतूक करतं या. 1-2 गुराखीपुरांना माहिती आहे ही गोष्ट. तेव्हा नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण प्रत्यक्ष जाग्यावर जाऊनच बघूया. बरं, अजून आणखी कोण येणार आहे खबाले साहेब? शिवाजी सुतार अंदाज घेत बोलला. अजून म्हणजे सरपंच आप्पा येणार आहेत. शिवाय जागा गावठाणाच्या बाहेरची असल्यानं मी तलाट्याला पण सांगितलं आहे. थोड्याच वेळा सरपंच आप्पांना घेऊन त्यांचा पुतण्या युवराज ग्रामपंचायतीत आला. आप्पांना पाहता सर्वांनी नमस्कार केला. बरं खबाले साहेब, सगळ्यांना कामाचं स्वरूप सांगितलं असा का? होय आप्पा, तुम्ही येण्या अगोदर त्याबाबत मी थोडक्यात माहिती दिली आहे. बरं मग आता वेळ कशाला लावायचा? चला तर मग. आप्पांचा आदेश ऐकून सर्वजण ग्रामपंचायतीच्या पायऱ्या उतरून खाली आले. सर्वांच्या मोटरसायकल होत्या. शिवाजीच्या गाडीवर खबाले साहेब बसले. हरिदास मानेच्या गाडीवर बंडोपंत वाघ बसले. तर तलाठी राम जाधव यांनी स्वतःची ॲक्टिवा घेतली. आप्पांच्या पुतण्याने आपली बुलेट सुरू केली आणि आप्पांना घेऊन हा सारा लवाजमा गावाबाहेर आला. गावाबाहेर येताच गाडी वाटेनं या मंडळींनी टेकडीचा रस्ता धरला. रस्ता कसला, छोटी गाडीवाट होती ती. याच गाडी वाटेनं दररोज डोंगरावर टेकडीवर गाई म्हैशी घेऊन गावकरी दररोज ये जा करीत होते. रस्त्यावर जागोजागी शेणाचे पू पडले होते. दगड उखलल्यानं रस्त्यावरून गाडी चालवणं हे खूपच कसरतीचं काम होतं. त्या रस्त्यावरून शिवाजी, हरिदास आणि युवराज अगदी व्यवस्थित टेकडीच्या पायथ्याशी असणाऱ्या आंब्याच्या झाडाजवळ पोचले. पण तलाठी जाधव साहेबांना ॲक्टिवा आणताना खूपच त्रास झाला. आप्पा, काय खरं नाही बघा, गाडी इथंपर्यंत आणताना अगदी नाकी 9 आलं. अहो साहेब, तुमची ही एवढी एवढी गाडी, तिची एवढी एवढी चाकं, मग त्रास होणार नाही तर काय होणार? बरं आप्पा, नेमकी चोरी कुठं झाली आहे हे आपणास कसं कळणार? ही टेकडी काय बारीक आहे वई? तानाजी खबालेने आपल्या मनातली शंका बोलून दाखवली. खबाले साहेब, हे बघा, आंब्याच्या केलकटात पोरांच्या जेवणाच्या पिशव्या अडकिवल्यात. पोरं इथंच कुठंतरी खेळत असतील. पोरं आपल्याला जागा दाखवतील, त्यांना ती माहिती आहे. पण आप्पा, आता इथं या पोरांना शोधायचं कुठं? का काय अवघड आहे त्यात? असं म्हणून आप्पानी मोठ्यानं, तुका ये तुका तुका अशी आरोळी ठोकली. आप्पांचा करारी आवाज साऱ्या शिवरात घुमला. पण पोरांचा प्रतिसाद काही मिळाला नाही. आप्पा, आता काय करायचं? पोरांचा काहीच पत्ता दिसत नाही. किती वेळ थांबायचा आपण? अहो बंडोपंतराव, जरा धीर धरा. असतील इथंच कुठंतरी. कुठं जात्यात? आपण पुन्हा पुन्हा पिंट्या, तुका म्हणून जोरजोरानं हाका मारायला सुरुवात केली. पोरं ओढ्याकाठी असल्या जांभळीच्या झाडावर जांभळं तोडण्यात मग्न होती. तुका, संजय, बंड्या झाडावर चढली होती, तर पिंट्या झाडाखाली त्याने झाडलेली जांभळं गोळा करीत होता. झाडावरची मंडळी शेलकी पिकलेली जांभळं खाऊन त्यांचं बी पिंट्याच्या अंगावर फेकून मारायची. तसं ते चिरडीला पडायचं. मला झाडावर चढा येत नाही म्हणून असं करताय काय? त्यानं झाडावर नेम धरून जांभळं पाडायला सुरुवात केली. त्यातला एकाच दुसरा दगड जांभळाच्या घसाला लागायचा. पिकलेली जांभळं टपाटप जमिनीवर पडलीत की पिंट्या गोळा करून आपलं खिसा भरायचा. उरलेली दगडं चुकून झाडावरच्या पोरांना लागायची. त्यामुळं तुकानं संजय आणि बजाला, बिया फेकून मारू नका, गप त्याला जांभळं टाका, नाहीतर त्याची दगडं खावा, असा सबुरीचा सल्ला दिला. हा सगळा प्रकार सुरू असताना पिंट्याला तात्यांची हाक ऐकू आली. तसा तो सर्वांना मोठ्यानं ओरडला, अरे अरे मोठ्यानं बोलू नका. तुका तुका, आपल्याला कोणतरी हाका मारतं या.
पिंट्याचं बोलणं ऐकता सर्वजण शांत झाले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.